नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। लाडक्या बहिणींना दिलेले पैसे आता परत मागण्यात अर्थ नाही। गरज नसलेल्या लाभार्थ्यांनी ही मदत स्वीकारू नये। लाडकी बहीण योजनेवरून भुजबळांचं स्पष्ट मत। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या योजनेअंतर्गत दिलेले पैसे आता परत मागण्यात काही अर्थ नाही। तसेच गरज नसलेल्या लाभार्थ्यांनी ही मदत स्वीकारू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं। या योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या नियमांमध्ये बदल झाले असून अनेक अटींकडे दुर्लक्ष करण्यात आले। सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तसेच जाहिरातींमधून अटी स्पष्ट करून नवीन नियम ठरवावेत असंही त्यांनी सुचवलंय। भिडेवाडा विकास कामांबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की जोपर्यंत त्याकडे लक्ष दिलं जात नाही तोपर्यंत गती मिळणार नाही। यासाठी आयुक्त आणि अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलंय। कामाचा विस्तार करण्याची योजना आखली जाते। जागा मोकळी करून लवकरात लवकर हे काम पूर्ण करायचं असून 200 कोटींचा GR मंजूर करण्यात आलाय। किती घरं बांधायची आहेत याचा लवकर आढावा घेण्यात येणार आहे। तसेच उद्या जाधवर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचंही नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलंय। पाहणी सगळे करणारे काय नेमकं आहे त्याचे आता अपडेट तर असं आहे ना की शेवटी जे आहे आपण जोपर्यंत त्याच्यावर सतत लक्ष देत नाही तोपर्यंत जे आहे की या कामाला गती प्राप्त होत नाही। काय त्यामुळे एकदा मी ठरवलं की आपण गेलं पाहिजे। भिडेवाड्याचं काम सुरू आहे। आता त्यानिमित्तानं तिथे म्युन्सिपल कमिशनर किंवा इतर इंजिनियर्स वगैरे येतील काय आणि काम बरोबर त्याचं जो शेड्यूलप्रमाणे चालू आहे की नाही ते पाहतील। त्याचबरोबर फुलेवाड्याचा जो विस्तार म्हणजे जो करायचा आहे, कारण तिथं आपण पाहिलं मीटिंगलासुद्धा जागा नाही आहे। सगळीकडे जे आहे ती घरं आहेत। तर त्या घरांना जे आहे कॉम्पेन्सेशन देऊन तर त्यांच्या घराची इतरत्र सोय करून ती जागा मोकळी कशी करता येईल हा प्रयत्न गेली कित्येक वर्ष आम्ही करतो आहोत। आणि मग आता जे रिसेंटली जे आहे सरकारनं 200 कोटी रुपयाचं जे आहे GR काढला। त्याच्यामध्ये प्रत्येकी 450 फुटाचं काहीतरी घर वगैरे जे आहे प्रत्येकाला देऊन असे किती घरं आहेत, काय आहे, कोणाला किती खर्च वगैरे असं सगळं 200 कोटी रुपयाचा त्याने जो आहे एकूण खर्च काढलेला आहे आणि त्याला म्हणजे मान्यता दिलेली आहे। आता फक्त ह्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला जास्तीत जास्त ते कामं लवकर कशी करून घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे आलं किंवा आहे कोणतरी पाठीमागे आपण सतत राहिलो तर ते कामं लवकर होतो आणि परत त्याला त्या उद्या काय जाधवर इन्स्टिट्यूट जे आहे ते मुंबईला आले होते त्यांचे प्रमुख सगळे आणि त्यांनी सांगितलं की संजय आवटे तुमची मुलाखत घेणार वगैरे विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम उद्या आहे। तर तो घेतला होता मी। त्याच्यामुळे मग त्याला जोडून जे आहे म्हटलं हे पण आपली दोन कामं जे आहेत आपली बघावे आणि कार्यकर्ते वगैरे भेटतात वगैरे चालले। साहेब मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत दादांची एका कार्यक्रमात भेट झालेली आहेत आणि त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी विचारलं की युती कधी होते, तर चंद्रकांत पाटील म्हणतायत की मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतो। मग चांगली गोष्ट आहे ना, सुवर्ण क्षण आहे ना, मग त्याची वाट पाहायला प्रत्येकाने वाट पाहिली पाहिजे। असल्या सुवर्ण क्षणाची आता मी काय सांगू त्याच्यावर। आधीच 3 पक्ष एकत्र आहे। आधीच 3 उद्धव ठाकरेंसोबत युती व्हावी असं मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं होतं। कोणाचं? मिलिंद नार्वेकर म्हणाले आणि ते या सुवर्ण क्षणाची मी वाट पाहतोय। कोणाची? शिवसेना आणि उद्धव ठाकरे सेना आणि भाजप पुन्हा एकत्र यावं असं आहे ना। मला काही कल्पना नाही सुवर्ण क्षणाची मी वाट पाहतोय त्या युतीच्या। मला काही कल्पना नाही ते काय म्हणाले हे मला माहिती नाही। त्याचा उद्देश काय विचारण्याचा मिलिंद नार्वेकर यांचा तेही मला माहीत नाही काय। आणि आता असं आहे ना की शेवटी त्या पक्षाचे प्रमुख जे आहे ते ठरवतील। मला काही कल्पना नाही। संजय राऊतांनी देखील साहेब त्याच्यावर सूचक विधान केलेलं आहे। पुढल्या घडामोडी काय घडणार ते आम्हाला माहीत आहे, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत संजय राऊत म्हणताय साहेब। प्रत्येक जण काय काय म्हणतो मला काय माहिती, मला माहिती नाही उद्देश काय तो मला माहिती नाही। लाडकी बहीण योजना जी उद्देशाने सुरू झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे खरं तर अडथळे आले। पहिल्यांदा बांगलादेशी महिलांना त्याचा मोबदला मिळाला। आता खरं तर परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातील महिलांनी त्याचा मोबदला घेतल्याचं समोर आलंय। कसं बघता सगळ्याकडे? हे बघा, एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार।
क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।